हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेत आहोत. आम्ही आता आहोत बाहेर. आम्ही ॲक्च्युली चाललो आहे बाहेर. तर आम्ही चाललो तडेगावला. तुम्हाला दाखवतोच पुढे. आणि इतकं ऊन आहे कारण ॲक्च्युली काल बड्डे होतं पण आम्ही जाऊ शकलो नाही, म्हणून म्हटलं आज जाऊया. संडे यांना सुट्टी पण होती. सुट्टी नव्हती ॲक्च्युली, सकाळी ऑफिस होतं. मग आता आले, मग वेळ होता तर विचार केला की जाऊन यावं. तुम्हाला पण भेटवतो कोणाचं बड्डे होतं, काय होतं. आणि बिलेटेड वाला बड्डे आम्ही सेलिब्रेट करायला चाललो आहे. तर इथे आहे रुजूल आणि हे गेल्यात थोडं बाहेर इथे गाडी लावून. आता खूप गरम होतं आहे, तर मग वाटलं चला आपण तेवढंच ब्लॉगला तरी स्टार्ट करूया. तर चला पुढे अजून बघूया काय काय. तर इथे जायला निघालो आणि बघू शकता मस्त असं व्ह्यू होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंफार शूट करते. तर ही इंद्रायणी नदी आहे आणि हे रोड कोणता आहे तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये, तुम्ही जर इकडे आले असेल कधी तर. आणि बघू शकता मस्त दोन्ही साईडनी छान, पण ऊन इतकं होतं तुम्हाला काय सांगू. आणि सूर्यानं समोरच होतं, इतकं गरम होतं. तर AC होतो तरी पण कारच्या आतच इतकं गरम वाटत होतं. पण असो, जायचं होतं तर जायचंच होतं. मग इथे आम्ही निघालो आणि नंतर गेल्यावर थोडा वेळ बसलो वगैरे, मग बर्थडे सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. आमचे तमाशे जीवनाचे. अरे हे तर जादू पा तिथं फुटफुट होतं सगळं. तेव्हा मला का केलं? अरे अरे पूर्ण तमाशा केला. हसत तुला काय झालं? काय झालं तुला? हो पण फर्मेंट तर होईलच ना ते. उडला आता तो मला. त्याला पा काय झालं बेटा? हे तर मला काहीतरी वेगळंच केलं. ते बरं झालं उडलं नाही. छतवर जाऊन लागलं सगळं झाकण, सगळा पीठ किचन मध्ये बोंब झाले. उचलली नाही त्यानं, उचलली सिटी आपण नाही. मी उचलून पाहिली, उघडत नव्हतं. अरे दुसरं ना भांड नव्हतं, एवढं पीठ पाक फॉर्मेट व्हायला एवढी जागा लागते ना. खाते अप्पे करू की त्याचे हे बनवून डोसे. डोसे पाहिजे. हो डोसे माँ बना रही है अप्पा. माझं नाव काय? मम नाही बेटा, ऑइल आहे. दॅट इज फर्मेंटेड पीठ, कोथिंबीर, त्याच्यानंतर रुजूल इकडे पा. काय आहे? खाई खातो.
दाखवतो म्हणजे असं फोडून कसं आहे, असं मी कधी दाखवत नाही. कसं बनलं? मस्त पण तुला आवडतं. आगाऊ कसं बनलं बेटा? मिरची बघा. तर इथे ना मला होता उपवास, पण मला ना लक्षातच नव्हतं की उपवास आहे उद्या. तर मी हे पीठ भिजवलं आणि मग ते झालं जास्ती. मग ते त्यांचं या दोघांना बनवून दिलं आणि बाकी पीठ फ्रीजमध्ये ठेवलं. आणि ते ना एवढं फर्मेट झालं होतं की रात्रभरातच ते इतकं आंबट झालं होतं, त्याच्यामुळे रुजुलला ते खायचंच नव्हतं. तर म्हणून तो नाटक करत होता. नाहीतर त्याला हे साऊथ इंडियन फूड सगळं आवडते. आणि इथे ना डाळ होती तुरीची, ती जरा माहीत नाही यावेळेसची डाळ बरोबर नाही वाटत होती, डीमार्टमधून आणलेली होती. तर ती इथे वाढ टाकली होती. लगातार मी 8 दिवस झाले डाळ वाढवत आहे, कारण त्याचा वरण वेगळी टेस्ट होती त्याच्यामुळे. आणि बाहेरचं तुम्हाला वातावरण पण दाखवलं मी. त्याचसोबत हा इथे मस्ती करत होता आणि याला आता खायचं होतं बनाना. तर ते बनाना घेऊन इथे उभे होते आणि तो इथे बघू शकता त्याचं आपलंच चाललं होतं. म्हणजे जेवढं जमू शकेल ना तेवढी एक्स्ट्रा लेवलची पूर्ण मस्ती करून घ्यायची, म्हणजे असं ठरलं आहे. तर तो इथे मस्ती करत होता आणि सोबत इथे आता त्याचं हे सगळं पण चाललेलं आहे. मग इथे थोडंसं आमचं एक असं क्लिप घेतलं मी, म्हटलं असं कधी घेत नाही तर चला घेऊन घेऊ. त्याच्यानंतर मग ना इथे आज उपवास होता मला, तर साबुदाणा खिचडीसाठी मी साबुदाणा भिजत टाकला होता सकाळी, ते पण मी रात्री विसरले. तर तो साबुदाणा ना बरोबर भिजलाच नाही. तर मी खिचडीच्या हिशोबाने साबुदाणा टाकलं होतं, पण वेळेवर मग ठरलं की वडे करते, खूप दिवस झाले नाही केले होते. तर याला इथे बघायचं होतं म्हणून तो मला वर पकडून दाखव म्हणत होता. आणि इथे मग मी वडे फ्राय करायला घेतले. तर आजचं माहिती नाही ते कसं असते ना बघा, कधी ठरवलं नाही आणि अचानक करायला घेतलं की असं काहीतरी होते म्हणतात. तर आजचं कसं साबुदाणा पण व्यवस्थित नाही भिजला होता आणि त्याच्यातनं थोडा बटाटा पण जास्ती झालं होतं. तर ते ना असे म्हणजे काय म्हणता, वडे असे छान कुरकुरीत तर झाले होते, पण आतून ना असे चिपकल्यासारखे वाटत होते थोडे. नाहीतर माझ्या हातचे वडे खूप छान होतात, म्हणजे सगळ्यांनाच छान वाटतात त्याच्यामुळे. पण असो एखाद्या वेळेस असं होते. तर इथे मी मस्त वडे बनवून घेतले आणि ते इतके वडे बनले तुम्हाला काय सांगू. कारण ते साबुदाणा जास्ती भिजवण्यात आलं होतं, सांगितलंच मी तुम्हाला त्याच्यामुळे. आणि ते शेंगदाणे ना मी कूट काय केलंच नव्हतं आणि त्याला असंही नाही, जसे होते ना भाजलेले शेंगदाणे तसेच टाकून दिले होते. तर ते पण त्या वड्यातून बाहेर येत होते, मग त्यांना ॲडजस्ट करावं लागत होतं. तर अशा पद्धतीने हे आज मी वडे बनवले. म्हणजे इच्छा नसताना बनवलं ना तर हे असं काहीतरी होते म्हणतात, तसं झालं. आणि मस्त त्यांचे तर अप्पे वगैरे खाऊन झाले होते. आज सगळं म्हणजे सकाळच्या मेनूमध्ये हेच सगळं असं होतं. आणि याला काही धीर नाही निघत होतं, त्याला बनवताच पाहिजे होतं. आणि हे कामाने काहीतरी ना बाहेर गेले होते दुकानात शाळेत, तर ते घरी नव्हते आणि याला खायची खूप घाई झाली होती. ते मग ते म्हणजे सकाळी अप्पे झाले आणि मग म्हटलं की वडे बनवतच आहे गरम गरम, तर खाऊन जाईन. तर मग ते खाऊन जाणार होते, त्याच्या आधी याला इथे मी चारून दिलं. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता इथे सकाळचे वाजल्या 6:30 बघू शकता. आणि आता येता बेटा इकडे ये. 15-20 मिनटं झाले आम्हाला उठून. इथे रुजूल पण रेडी आहे उठलेला, बघू शकता. हाय कर बेटा, हाय कर, हाय. आताच आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं व्लॉगला स्टार्ट करते. तर इथे अजूनही उचलायचंच बाकी आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं. सूर्य पण निघायचंच आहे आता, जस्ट दिसत आहे थोडं तुम्हाला पण दाखवते. आणि आमचं बाळ बघू शकता किती सकाळी उठते. थोडा वेळ त्याला थांब म्हटलं बेडवर, तर त्याला अजिबात होत नाही उठल्यावर. त्याला उठलं की सरळ समोर निघायचं असतं. तर असं सगळं आहे. तर चला आता पटापट आपली कामं आवरते आणि मग
तुम्हाला पण आपल्यासोबत दाखवते आता काय करते म्हणून. काही नाही, बराच वेळ त्याच्या मागेच निघून जाते. जे म्हणजे आपलं जे मॉर्निंग रुटीन असतं ना ते सगळं होऊ शकत नाही, कारण हा सोबतच उठते. ज्यांचे मुलं कसे म्हणजे नंतर उठतात त्यांचं सगळं रुटीन राहू शकते, पण इथे नाही राहू शकत. आणि हे घरी नाही आहेत, हे कामानिमित्त बाहेर गेले आहे, तर आज येतील संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे थोडंसं आजचं वेगळं रुटीन राहणार आहे, तर चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि फेस असं आत्ता उठल्यामुळे असं एकदम फुल्लं फुल्लं वेगळं दिसत आहे, मलाही वाटत आहे. तर चला. हात नको लावू. उजळून. हात नको लावू बेटा. बाळा चल ये उत्तर. काय बघतो. सगळ्यात आधी इकडे येऊन मी पडदे वगैरे उघडून घेतले होते आणि बघू शकता सूर्य निघता बरोबर आमच्या इथे येत आहे. ते बघा तिकडे, मला पण दाखवते. बघू शकता. काय तुला पण दाखवू. आणि हे असं लावून ठेवते कारण इथून एक दिवस पाल आली होती, त्याच्यामुळे. त्या दिवशी एवढं मोठं कॉक्रोच पण आलं होतं, तर रात्रीचं काही सांगता येत नाही, एवढा वर पण काय पण येते. काय झालं तुला घेऊ थांब. तर असं सगळ्यांना मस्त फुलं लागल्या बघू शकता. आणि जेव्हापासून झाडांचं थोडंसं हे केलं ना पूर्ण, म्हणजे डबल ते सगळं लावलेलं आहे, तेव्हापासनं मस्त ग्रोथ झाली आहे झाडांची. कारण त्यांचं कसं पूर्ण हे झालं कटिंग हे ते, त्याच्यामुळे. चल ये वाडा, ये मम्मम देते ये. मग इथे मस्त फ्रेश वगैरे पण बनवून घेतला सकाळचं, आणि म्हटलं आता आधी सगळ्यात आधी हे करून घेते, कारण याला जर वेळ झाला ना प्यायला तर मग तिकडे सगळं लेट व्हायला लागतं त्याच्यामुळे. आणि हा इथे बसला होता, कारण मी एकटी घरी असल्यामुळे याला कशाच्या नादी लावणं गरजेचं असते, नाहीतर मग मी कसं काम करणार. तर इथे बघू शकता डाळ आज पण वाढत टाकली आणि बाहेरचं वातावरण. तर असा होता फ्रेंड्स आजचा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. जसं पॉसिबल होतं तसं मी शूट करत आहे. शूट केलेलं डिलीट होऊन जाते, पण ते एडिट करायला वेळ मिळत नाही. असो, चला भेटू.